नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आजच्या संमेलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संमेलनासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, निवडणूक संचालन समिती अध्यक्ष आमदार आशिष शेलार, भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर, कार्यकारिणी सदस्य आरयू सिंग, आरडी यादव, मुंबई सचिव ज्ञानमूर्ती शर्मा, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, तसंच आमदार विद्या ठाकूर, महाराष्ट्र उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, आमदार राजहंस सिंग आणि उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडेय, महामंत्री संजय उपाध्याय, भाजप मुंबई उपाध्यक्ष आचार्य प्रवन त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, आज हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच टीका केल्या, बरीच वक्तव्य केली. आज देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार, कसं बोलणार, काय सगळी तयारी झालेली आहे, सविस्तर माहिती. प्राजक्त, आपण जर पाहिलं असेल तर आज हिंदी भाषिक संमेलन मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या संमेलनामध्ये आपल्याला साधारणतः 6 वाजता देवेंद्र फडणवीस पोहोचताना पाहायला मिळतील. आणि या हिंदी भाषिक संमेलनामध्ये आपल्याला ते भाषण करतील. मात्र आजच्या भाषणाकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे, कारण की कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण झालं आणि त्यांनी भाषणामध्ये काल देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार अशी टीका केलेली आहे. मात्र या टीकेला नेमकं आज देवेंद्र फडणवीस कसं उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की देवेंद्र फडणवीसांची 1 तारखेला बूस्टर डोस सभा झाली होती आणि या बूस्टर डोस सभेच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधारी असणाऱ्या शिवसेना पक्षावर कडाडून टीका केली होती. ती सभा गाजली ती बाबरीच्या मुद्द्यावरून. मात्र आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस काल उद्धव ठाकरेंनी जे बाबरी मशीद संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले त्या संदर्भात आपल्याला उत्तर देताना पाहायला मिळणार आहे. माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही संपूर्ण पाहिलं असेल तर या ठिकाणी नेस्को सेंटरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये फक्त राम मंदिर आणि बाबरी मशीद संदर्भातले या ठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. जोरदार अशी पोस्टरबाजी आपल्याला हिंदी भाषिकांच्या वतीने करण्यात आलेले आहेत. कोणत्याही क्षणी या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मोठ्या संख्येने आपल्याला हिंदी भाषिक या भागातल्या आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतील. प्रामुख्याने हा मुंबईतला जो पश्चिम भाग जर पाहिला तर मुंबईतल्या पश्चिम भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिंदी भाषिक राहताना पाहायला मिळतात. प्राजक्ता, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण हा पोस्टर दाखवतो. या पोस्टरमध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेले आहेत की मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली. त्यामुळे बाबरी मशिदीचा मुद्दा आपल्याला हा दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या राजकारणात देखील आपल्याला टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलताना पाहायला मिळतोय. कारण की 1 तारखेच्या सभेमध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं होतं की बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी आम्ही तिथे उपस्थित होतो, आम्ही कारसेवक म्हणून तिथे उपस्थित होतो, मात्र तुम्ही कुठे उपस्थित होता असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आणि त्याला काल उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं होतं की तुम्ही कितीत होता, तुम्ही कुठे होता, काय पुरावे आहेत. आणि आज त्याला पहिल्यांदा भाजपा कार्यकर्त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून उत्तर दिलेले आहेत की बाबरी मशीद तुम्ही पाडली म्हणता तर तुम्ही भोंगे का काढत नाही. आजच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवरती जेव्हा निशाणा साधतील तेव्हा निशाणा साधत असताना बाबरीचा मुद्दा हा अग्रगण्य स्वरूपाने मांडला जाणार आहे. मात्र हे आपल्याला सांगायला निश्चित हवं, एकीकडे राम मंदिर झालेलं आहे मात्र दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र बाबरीचा मुद्दा पुन्हा आलेला आहे. आज देवेंद्र फडणवीस नेमकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कसं प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की 1 तारखेला जी देवेंद्र फडणवीसांची बूस्टर डोस सभा झाली होती त्यानंतर 15 दिवसानं त्यांची आज सभा होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरची ही सभा सर्वात महत्त्वपूर्ण अशी सभा म्हणून ओळखली जाणार आहे. कारण की मुंबईच्या प्रामुख्याने पश्चिम भागामध्ये
खूप मोठ्या संख्येने उत्तर भारतीय समाज असतो आणि या उत्तर भारतीय समाजानेच आज हिंदी भाषा संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि या संमेलनासाठी प्रामुख्याने हिंदी भाषिक असतील उत्तर भारतीय भाजपाचे सर्व प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि या कार्यक्रमामध्ये सर्वात जी उत्सुकता लागली की देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची, कारण की 24 तासांपूर्वीच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी ज्या शिवसेनेचा जाहीर मेळावा झाला त्या जाहीर मेळाव्यामध्ये आपल्याला मुख्य देवेंद्र फडणवीस यांच्यावरती घणाघाती टीका करताना पाहायला मिळाली. आज या टीकेला नेमकं देवेंद्र फडणवीस कसं उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून मात्र आता सर्व सभांचे मेळावे आता सुरू झालेले आहेत. काल झाला शिवसेनेचा या ठिकाणी जंगी या ठिकाणी सभा, तर आज आहे भाजपाच्या वतीने उत्तर भारतीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं हिंदी भाषिक संमेलन. आता या हिंदी भाषिक संमेलनामध्ये खूप मोठ्या संख्येने उत्तर भारतीय येतील. प्रामुख्याने 10,000 खरं तर पोस्टरबाजी केलेली पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांनी काल देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि त्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेतील भाषणात पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला, त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार येऊन 2.5 वर्ष झाली, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, मला जेव्हा बोलायचं तेव्हा बोलू असं अजित पवार म्हटलेत. मी मागे त्या दिवशीच सांगितलेलं आहे, मला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सांगेल, मला आता वाटत नाही सांगावं, संपला विषय. मी त्याच वेळेस स्टेटमेंट केलेलं आहे. तुम्ही कितीही कसंही गोळून केलं तर अजित पवार जो त्याच्या मनात येत नाही तोपर्यंत तो बोलणार नाही. विषय आता ते विषय इतका महत्त्वाचा आहे काय झालं 2.5 वर्ष पाणी वाहून गेलं, सगळं काही झालंय, सरकार आले, सगळे काम करतायत. सरकार येत असतात, सरकार जात असतात. ताम्रपट जन्माला घेऊन कुणीही आलेलं नाही. आणि मी महाराष्ट्रात नेहमी सांगतो की कुणी किती काही म्हटलं तरी राज्यामध्ये जो कोणी 145चा मॅजिक आकडा गाठू शकतो आणि राज्यपाल महोदयांना दाखवू शकतो ते सरकार करू शकतात. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. तुम्ही आमच्या पहाटेच्या शपथविधीवर बोलता, पण त्याच अजित पवारांसोबत तुम्ही सत्तेत बसलाय असं दरेकर म्हटलेत. अरे आम्ही पण जिवंत आहोत ना, आणि भारतीय जनता पार्टी काय पाकिस्तानात ना आलेले कार्यकर्ते आहेत का? त्याच्यामुळं मुंबईच्या स्वातंत्र्याविषयी, भ्रष्टाचारापासून मुक्ततेविषयी आणि यांच्या कचाट्यातनं सोडवण्याविषयी देवेंद्रजींचं वक्तव्य आलंय. परंतु यांना मुंबई म्हणजे आमची खाजगी मालमत्ता आहे आणि आता ती आपल्या हातातनं निसटते की काय, यातनं त्या ठिकाणी मुंबईचा लचका तोडण्याचं त्या ठिकाणी कपोलकल्पित चित्र उभं करतायत. कोणी मुंबई तोडत नाही, तोडायची कोणाची बिशाद नाही. भारतीय जनता पार्टी मुंबईकरांच्या मागे ठामपणे उभी आहे. खोट्या वल्गना आणि त्या ठिकाणी राणा भीमदेवी थाटा घोषणांची आवश्यकता नाही. लोकांना आता समजतं तुमचे हे फुसके बार आहेत. सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करणारे उद्धवजी ठाकरे साहेब एखाद्याच्या शरीरयष्टीवर, एखाद्याच्या वजनावर, व्यंगावर बोलणं ही महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणि याला काय सुसंस्कृत मानसिकता बोलतात का? विकृत मानसिकतेतनं बोलायचं आणि विकृत मानसिकतेच्या गप्पा मारायच्या, हा दुटप्पीपणा लोकांना नीट कळतो. अरे आम्ही पण जिवंत आहोत ना, आणि भारतीय जनता पार्टी काय पाकिस्तानात ना आलेले कार्यकर्ते आहेत का? त्याच्यामुळं मुंबईच्या स्वातंत्र्याविषयी, भ्रष्टाचारापासून मुक्ततेविषयी आणि यांच्या कचाट्यातनं सोडवण्याविषयी देवेंद्रजींचं वक्तव्य आलंय. परंतु यांना मुंबई म्हणजे आमची खाजगी मालमत्ता आहे आणि आता ती आपल्या हातातनं निसटते की काय, यातनं त्या ठिकाणी मुंबईचा लचका तोडण्याचं त्या ठिकाणी कपोलकल्पित चित्र उभं करतायत. कोणी मुंबई तोडत नाही, तोडायची कोणाची बिशाद नाही. भारतीय जनता पार्टी मुंबईकरांच्या मागे ठामपणे उभी आहे. खोट्या वल्गना आणि त्या ठिकाणी राणा भीमदेवी थाटा घोषणांची आवश्यकता नाही. लोकांना आता समजतं तुमचे हे फुसके बार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी बोलतायत, थेट जाऊयात.
I was involved in some of the discussions. I went to all the rooms. And while I was listening to the discussions, all of you, and of course those discussions were held in closed rooms, so the people of our country don't know the level of conversation that was taking place, the type of conversation that was taking place, the intelligence of the conversation that was taking place, but I got to see it. And while I was watching this, I was asking myself the question, which other political party in this country तर काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा समारोप होतोय त्यावेळी राहुल गांधी विविध विषयांवर बोलत होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांवर पाणी फेरलं गेलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंची झोप उडते असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल बीकेसीच्या मैदानावर जाहीर सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी त्यांचा जुना मित्रपक्ष म्हणजे भाजपवर टीकास्त्र सोडलं. भाजपचं याबाबतीत काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत नितेश राणे, भाजप आमदार. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नितेशजी, काल एकूणच मुख्यमंत्र्यांनी बरीच वक्तव्य केली. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सुद्धा उल्लेख केला. आपली काय प्रतिक्रिया एकूण कालच्या भाषणावर? काल ज्या पद्धतीने त्यांनी देवेंद्रजींवर टीका केली, हेच देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी 5 वर्ष 14 ते 19 मध्ये फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेनेला सांभाळलं, त्यांचे लाड सहन केले. 5 वर्ष ते सत्तेमध्ये असताना पण टीका करत होते, तरी पण तुमच्या सगळ्या गोष्टीच्या तुमच्या मागण्या पूर्ण केल्या. म्हणून तर त्या गधांच्या जोरावर तुमचे 18 खासदार निवडून आले, त्यांच्या जोरावर तुमचे एवढे आमदार निवडून आले. नुसतं उद्धव ठाकरेंचा फोटो टाकून एक साधा सरपंच तरी निवडून येईल का? म्हणून मोदी साहेबांचा फोटो वापरला नसता, देवेंद्रजींची मदत घेतली नसती, तर ही तुमची शिवसेना आज जी तुम्ही घेऊन जे मिरवताय ही आज उभी राहिली नसती. आज मुंबई महापालिकेची तुमची जी सत्ता आहे ना, महापौर आहे ना, तो देवेंद्रजींच्या आशीर्वादामुळे लक्षात घ्या. 82 आणि 84 नगरसेवक आले असते, थोडा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, थोडा जोर लावला असता तर भारतीय जनता पक्षाचा महापौर असता. पण मनाचा मोठापणा त्या माणसाने दाखवला आणि तुमचा महापौर बसवायला दिला. मिठाला तरी जागा. काय नावं देत आहेत ते लोक? दुसऱ्यांच्या व्यंगाबद्दल, दुसऱ्यांच्या शरीराबद्दल, आवाजाबद्दल तुम्ही टीका टिप्पणी करता. मग आम्ही जेव्हा कोणी तुमच्या मुलाकडे बघितल्यानंतर म्याव आवाज काढला, मग तुम्हाला वाईट का वाटतं? मग का पोलीस मागे लावता? आणि आम्ही म्हणायचं का चला देवेंद्रजींच्या वजनामुळे हे बोलतायत की बाबरी पडली असती, मग हे अगर तिथे उद्धवजी उभे असते तर हवेने उडून गेले असते असं आम्ही म्हणायचं का? मग अगर तुम्ही दुसऱ्यांवर अगर टीका करत असाल तर स्वतःवर पण टीका सहन करायला शिका, कारण का आमची पण तोंड गप्प बसणार नाही हेही तुम्हाला सांगतो. राज ठाकरेंमुळे ह्यांची किती झोप उडते हे कधी आमच्यासारखे जुनं शिवसैनिकांना विचारा. म्हणून त्यांना ते शाल घेणं आणि जे काय ते राज ठाकरेंना त्या हिंदुत्वाच्या विषयावर, भोंग्याच्या विषयावर प्रतिसाद भेटला, ह्यांची औषधं वाढली असतील, ह्यांची ट्रीटमेंट वाढली असतील, म्हणून ते राग निघाला येतो. स्वतःच्याच भावाला केमिकल लोचा म्हणणं, स्वतःच्याच भावाला मुन्नाभाईसारखं नाव ठेवणं हे ठाकरे कुटुंबाच्या एका जबाबदार व्यक्तीला शोभतं का? अहो, हाच भाऊ तुम्हाला जेव्हा लीलावतीमध्ये ॲडमिट तुम्हाला केलेलं आणि डिस्चार्ज करताना हाच भाऊ तुम्हाला गाडीत बसून मातोश्रीवर घेऊन गेलेला बाळासाहेबांच्या एका शब्दावर. ते दिवस आठवण करा. देवेंद्रजींनी तुमच्यासाठी काय केलं, राजसाहेबांनी तुमच्यासाठी आयुष्यामध्ये काय केलं, या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला आठवणीत येतील ना, तेव्हा जाऊन तुम्ही कधीही अशा आरोप करणार नाही. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान उद्धव ठाकरेंनी बीकेसी इथल्या सभेत राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. सन्माननीय राजसाहेबांनी लहानपणापासून मोठ्या साहेबांबरोबर राहून, सन्माननीय बाळासाहेबांबरोबर राहून, त्यांच्या सभांना जाऊन, बैठकांनी त्यांच्यासोबत जाऊन मग मोठ्या साहेबांचे, बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले होते. त्यामुळे त्याची गोष्ट उद्धव साहेबांना कळायला हवी, त्या सिनेमा काय नक्की आहे हे कळायला हवं आणि मग त्यांनी मध्ये बोलायला पाहिजे होतं. पण असो, त्यांना आम्ही सिनेमाची DVD भेट म्हणून पाठवून त्यांचा सिनेमा जरूर पाहावा.
आणि गेट वेल सून. वळूयात पुढच्या बातमीकडे. शरद पवारांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत आली आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज तिला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. तिला कोर्टानं 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर केतकी चितळे हिनं आपल्या फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याच प्रकरणी शरद पवारांवर तिने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 18 मे पर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज तिला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं आणि यावेळी ही सुनावणी झाली. तिने जी पोस्ट केलेली होती ते पोस्ट कुठून आली, कुठून प्राप्त झाली, कोणत्या डिव्हाइसमधून तिने पोस्ट केलेली आहे, अशा सर्व गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करणे आहे. आणि ते त्याचं CDR IPDR काढून ते इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल. तिनं माननीय कोर्टामध्ये सदर ती पोस्ट तिनेच लोड केल्याचं सांगितलेलं आहे माननीय कोर्टाला. दरम्यान केतकी चितळे ही कोर्टामध्ये नेमकं काय म्हटली ते देखील पाहूयात. केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयात आज सकाळी 10:30 वाजता आणण्यात आलं. त्यानंतर 11:09 VV राव यांच्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली. तुमची काही तक्रार आहे का असं न्यायाधीशांनी केतकीला विचारलं. त्यावर केतकीनं नाही असं उत्तर दिलं. तुमचे वकील कोणी आहेत का असा सवाल देखील न्यायाधीशांनी केला. नाही, मी जे काही बोलले तो माझा अधिकार आहे असं यावेळी केतकीनं न्यायाधीशांना सांगितलं. मी जे काही पोस्ट केले तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे असं देखील तिने यावेळी म्हटलं. दरम्यान केतकीनं पोस्ट का केली, कुणाच्या सांगण्यावरून केली असा सवाल सरकारी वकिलानं केला. याचा शोध घ्यायचा आहे. 5 दिवसांची पोलीस कोठडी यासाठी मिळावी असा युक्तिवाद सरकारी वकिलानं यावेळी केला. केतकीकडून स्वतःहून युक्तिवादाला त्यावेळी सुरुवात झाली. मी कुणी राजकीय व्यक्ती नाहीये, मास लीडर नाहीये की माझ्या काही लिहिण्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं केतकीनं यावेळी म्हटलं. मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती असा युक्तिवाद केतकीनं कोर्टात केला. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे असं देखील ती यावेळी म्हटली. तर मला बोलण्याचा, लिहिण्याचं स्वातंत्र्य नाहीये का असा सवाल तिने यावेळी उपस्थित केला. मी केलेली पोस्ट स्वखुशीनं आणि स्वतःच्या मर्जीनं केली आहे असं यावेळी केतकी म्हटली. दरम्यान यावेळी केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. केतकी चितळे हिला ठाण्याच्या न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. या न्यायालयाच्या बाहेरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत, त्या मोठ्या संख्येने जमल्या होत्या आणि तिला आणल्यापासून ते सुनावणी संपेपर्यंत त्यांच्या घोषणाबाजी सुरू होत्या. काय सांगाल तुम्ही, 18 मे पर्यंत तिला पोलीस कोठडी दिलेली आहे? जर केतकी चितळे आज आम्हाला न्यायालयाबाहेर भेटली असती तर सर्व राष्ट्रवादीच्या महिलांनी तिला असे वेड्यात घेतलं असतं आणि तिला म्हणजे तिला काहीतरी म्हणजे जबर असं काय तुम्ही आम्हाला असं सांगायचं आहे की आज जर ज्येष्ठ आमचे त्या पवारसाहेब हे ज्येष्ठ कार्यकर्ते असताना जर आमच्या वडिलासारख्या माणसाचा जर अपमान करत असेल तर त्याला राष्ट्रवादी कधीही माफ करणार नाही. तिची माफी मागण्याची इच्छा नाही, पण तिला ही शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्र आम्हाला सपोर्ट करेल. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महाराष्ट्राचं एकच दैवत आमचं. महाराष्ट्रातले जे काही दैवत आहेत शरद पवारजी, त्यांना बोलणं हे तिला योग्य आहे का? तिची लायकी तरी आहे का? पहिली गोष्ट तिला कोठडीत न नेता तिला मेंटल हॉस्पिटलला नेलं पाहिजे. आणि तिचं जे काही हा दुसरा गुन्हा आहे, आधी तर तो विलास झाला पाहिजे, नंतर तिला कोठडी. आणि जर का ती आमच्या जर का याच्यात आली असती, तावडीत भेटली असती आम्हाला, तर आम्ही तिला दाखवलं असतं काय आहे. तिने न्यायालयामध्ये स्वतः युक्तिवाद केला. तिचं म्हणणं आहे बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही का? आहे, पण कोणाबद्दल? ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत महिलांसाठी काय नाही केलं, त्यांनी 50% आरक्षण दिलं. प्रत्येक जेवढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे विधान केलंय त्याचं प्रत्येक याला साहेबांनीच केलेलं आहे महिलांना. आज विचार करा तुम्ही, प्रत्येक गोष्टीला साहेब उभे आहेत म्हणून आम्ही महिला आहोत. आज महिला जिथे पण दिसते तुम्हाला, जी काय पॉवरफुल आहे ती फक्त पवार साहेबांमुळे आहे. आज साहेब आमच्यासाठी दैवतच आहेत.
जय हिंद जय महाराष्ट्र. ताई, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा देखील ते न्यायालयामध्ये उपस्थित केला की आपण कुठे आहोत आणि या सगळ्या गोष्टींना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही. स्वातंत्र्य हे बोलण्याचं असतं, पण कोणावरती कशी टीका करायची हा पण विचार केला पाहिजे. आज जर आपल्यामध्ये आपण ज्येष्ठ आहेत त्यांचा जर अपमान करत असोल तर हे आम्हाला सगळं राष्ट्रवादी पक्षाच्या महिलांना हे नाहीये. आम्ही तिला माफ करणार नाहीये. शिक्षा द्यायची आमची तयारी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणत कोंडेकरचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थांनं देखील केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नामस्मरण भक्तिभावानं केलं जातं. त्यांच्या नावाचा असा प्रसिद्धीसाठी वापर करणं चुकीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. यापुढे सोशल मीडियावर कोणत्याही संतांचं नाव घेताना विचार करावा, अन्यथा शासनानं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. की कुणी असं संतांचं विडंबन कोणत्या संतांचं करू नये. जगद्गुरू तुकोबारायांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की गाढवाचे ताने उपजाता गोजरे. गाढवाचं जे शिंगरू असतं ना ते जन्माला आल्याच्या नंतर फार सुंदर दिसतं, असं वाटतं की त्याला मिठी मारावी आपण. परंतु जसजसं त्याचं वय वाढत जातं ते बेढब होत जातं. त्याचं सौंदर्य ज्यावेळेस संपलेलं असतं ना त्यावेळेस ते उकिरड्यावरती जाऊन लोळायचं सोडत नाही. अशा पद्धतीने माणसाने करू नये. माणसाने माणसासारखंच राहावं आणि वारकरी संप्रदायाचा कोणी अंत पाहू नये. तिकडे नवी दिल्लीमध्ये राणा दाम्पत्यानं पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवभोजन थाळीचा घोटाळा सुरू असून मुंबई पालिका भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तसंच फडणवीसांच्या नखाइतकं तरी काम उद्धव ठाकरेंनी करून दाखवावं असं देखील ते म्हटले. मुझे लगता है कि जो दो दर्द उन्होंने मुझे लॉकअप से हनुमान चालीसा पढ़ने के लिए लॉकअप से लेके जेल तक जो पीड़ा दी है, आज भी मैं उस दर्द में ही हूँ. मैं एक चीज जरूर बोलना चाहूंगी. जिस दिन रश्मि ठाकरे को मुख्यमंत्री नहीं रहेंगे, जिस दिन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नहीं रहेंगे, पावर चले जाएगा, उस दिन अगर रश्मि ठाकरे को जेल के पीछे डाला तब उनको पूछूंगी मैं कि अब कैसा लगता है, दर्द कैसा रहता है, लॉकअप क्या रहता है, लॉकअप क्या रहता है, जेल क्या रहती है, और जेल में हर एक मिनट जो जिसने कुछ क्राइम नहीं किया है अगर उसको डालते हैं तो उसकी पीड़ा क्या रहती है. झूठा ऑफेंस दाखिल करके तो तब मैं पूछूंगी. पर वो वक्त भी जरूर आएगा जिस दिन आप पावर से साइड में हटोगे, तुम्हारे घर की महिला जाएंगी और तुम्हारी घर की महिला वहां जाएगी, तब मैं आपको पूछूंगी लॉकअप कैसा लगता है. काल जी सभा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजींनी जी सभा घेतली त्याच्यामध्ये एकही शब्द माझे शेतकऱ्यांबद्दल नव्हता. एकही शब्द शेतमजदुरांबद्दल नव्हता. एकही शब्द बेरोजगारांबद्दल नव्हता. एकही शब्द लोड शेडिंगचा नव्हता. एकही शब्द माझे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नव्हता. ते सगळं ना बोलताना फक्त टार्गेट करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी कालची सभेमध्ये केलं. शिवथाली, शिवभोजन थाली. आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असताना त्याच्यापेक्षा तिप्पट ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी रोजगार द्यायचं काम केलं महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा 3 पट बेरोजगारी आज उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये वाढलेलं आहे. आणि आज तुम्ही शिवथालीच्या नावावर जे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे घरं भरताय. बाळासाहेबांनी वडापाव शिव वडापाव सुरू केला होता तेव्हा गरीबातला गरीब व्यक्ती वडापाव खात होता, मजदुरी करत होता. पण शिव भोजन थालीची फक्त बोर्ड लागलेला आहे, थाली पण गायब आहे, थालीतले पदार्थही गायब आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचे फक्त बिलं काढत चालू आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी आहे मुंबईतून. मुंबईत बेलाड पियर बंदरावर बोट बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या बोटीमध्ये असलेल्या 3घांना वाचवण्यात यश आलं असून 3घांनी प्रसंगावधान राखल्यानं त्यांचे प्राण वाचले. बोटीतल्या 3घांनी देखील प्रसंगावधान राखत खाली उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. मुंबईतली ही बातमी आपण पाहतोय. ही संपूर्ण थरारक घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. बेलाड पियर जवळ
ही बोट बुडाली, मात्र या तिघांनीही प्रसंगावधान राखत पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि स्वतःचा जीव वाचवला. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ही दृश्य पाहतोय, ही नेमकी बोट कशामुळे बुडाली आणि काय सविस्तर सध्या माहिती मिळते? ही जी बोट बुडाली आहे त्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र ज्यावेळी ती बोट बुडत होती त्यावेळी आजूबाजूच्या ज्या लॉन्च होत्या आणि छोट्या बोटी होत्या त्या तात्काळ त्या बोटीच्या जवळ गेले. तोपर्यंत 3 जणांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या होत्या, तर बाकीच्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. आता नेमकं जे मुस्तकीन लॉन्च बलाड पियर एक्सटेन्शन स्टेशन आहे तिथे ही बोट आहे ती बुडालेली आहे. याचं कारण काय ते शोधलं जाईल. त्याचबरोबरीनं कशा पद्धतीनं हा अपघात झालेला आहे आणि याचं कारण शोधलं जाईल आणि त्यानंतरच स्पष्ट होईल नेमकं काय कारण होतं. बरं अजित, या बोटीमध्ये नेमके किती जण उपस्थित होते यावी? त्या बोटीमध्ये 3 जण उपस्थित होते आणि तिघही सुखरूप आहेत. तिघही स्वतःहून बाहेर आले होते, पण ते बाहेर आल्या त्यांना जवळ इथं लॉन्च होते, त्या लॉन्चने त्यांना वर खेचलं आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला. बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. तिघांनीही प्रसंगावधान राखून पाण्यामध्ये उडी टाकली आणि स्वतःचा जीव वाचवला. आणि आता बातमी आहे आसाममधून. आसाममध्ये संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. येथील दिमा हासाओ जिल्ह्यात पावसामुळे 12 गावांमध्ये दरड कोसळल्याची माहिती मिळते. याशिवाय इतरही अनेक भागात पाणी साचून पुराची स्थिती निर्माण झाली आहे. हाफलांग दिमा हासाओ येथे भूस्खलनात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झालाय, तर इतर अनेक भागात रस्ताच वाहून गेल्याच्या घटना घडल्या. पुरामुळे दक्षिण आसाममधील लुमडिंग आणि बरदपूर दरम्यान अनेक ठिकाणी रुळाखालील माती पूर्णपणे वाहून गेली आहे. पुरामुळे बाधित विभागात 2 प्रवासी गाड्या देखील अडकून पडल्यात. पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी सध्या बचाव कार्यात भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात येते. तसंच रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना परत आणण्यासाठी अतिरिक्त गाड्या देखील सोडण्यात आल्या. शिवाय 4 बस देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये अनेक प्रस्तावांना मान्यता देण्यात आलेली आहे. एका कुटुंबात एकच तिकीट दिलं जाणार आहे, तर दुसऱ्या सदस्यानं पक्षासाठी 5 वर्ष दिली असतील आणि सक्रिय काम केलं असेल तरच तिकीट दिलं जाणार आहे. संघटनेतील 50% पदं आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिली जाणार आहेत. संघटना ओबीसी, एससी, एसटी, महिला आणि अल्पसंख्याकांना 50% आरक्षण दिलं जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी देशव्यापी योजना जाहीर केली जाणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली जाणार आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.